साहेबांनी आमदार साहेबांनी पंचायत समितीगण शिंदूरवादा 88 याचं तिकीट दिलेलं आहे, जेणेकरून माझ्या हाती मी लहान असून किंवा माझं वय 24 असून एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ही मोठी गोष्ट फक्त घडली आहे तर हे फक्त आपल्या आपले जे आपण विकास कामं केले मागच्या 6 महिन्यात म्हणा किंवा 1 वर्षात म्हणा किंवा अजून जे वडिलांनी केले, जशी केटीचा मुद्दा होता खूप मोठा. केटीचा असा मुद्दा होता का सगळे जमिनी इकडे जे होते ते सगळे जिरायती होते, जेणेकरून इकडं फक्त 1 ते 2 शेतकरी असे होते का ज्यांच्या पाईपलाईन धरणावरून होते आणि ते शेती करू शकत होते. पण आज केटी झालेली आहे. आज केटी झाल्यामुळं इकडे जेवढे शेती आहे सगळे आज बागायती झाले आहे, जेणेकरून त्यांच्या विहिरीला बोरला आज पाणी आहे. दुसरा मुद्दा विजेचा आहे. मागेल त्याला सोलार व PM कुसुम योजना या योजनेसंदर्भात असं आहे का सोलार सोलार असल्यामुळे दिवसा शेतकरी पाणी भरू शकतो, जेणेकरून त्याला रात्री बिबट्याचा किंवा हिंसत्र प्राण्याचा त्रास राहत नाही. तिसरा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा पाण्यात रस्त्याचा आहे. जे उमेदवार आयात आहे किंवा जे उमेदवार इकडे आलेले आहे ते आता म्हणताय का आम्ही नॉन प्लॅन रस्त्याला प्लॅन रस्ते करू किंवा नंबरिंग देऊ, पण त्यांना हे माहीत नाही 6 महिन्यापूर्वी आम्ही हे काम करून ठेवलेले आहे. पाण्यात रस्त्याचे नंबरिंगची रस्ता दर्जावरची जी प्रोसेस आहे किंवा जी प्रक्रिया आहे, बॉन्डवर सगळ्या शेतकऱ्याच्या सह्या घेणे, प्रस्ताव बनवणे, जिल्हा परिषदला पाठवणे किंवा सार्वजनिक बांधकामला पाठवणे आणि ते पूर्ण करून घेणे आणि त्याचे जेणेकरून पंचनामा पण झाला आहे. धन्यवाद. त्याचा विषय सगळ्यात महत्त्वाचा विषय निपुण भारत अभ्यासक्रमाचा अंगणवाडीचा विषय. जेव्हा मुलगा अंगणवाडीमध्ये जातो तो फक्त खिचडीच खात राहतो. आम्हाला हे लक्षात आलं निपुण भारत अभ्यासक्रम आहे 2022 ते लागू झालेलं आहे. निपुण भारत अभ्यासक्रममधून आम्ही त्याचं पूर्ण एक सविस्तर अभ्यास केला. त्या अभ्यासामध्ये आम्हाला असं आढळलं की जे पहिलीचे शिक्षक आहे जिल्हा परिषदचे त्यांनी कमीत कमी आठवड्यातून 1 दिवस आणि 1 दिवस पूर्ण अंगणवाडीच्या मुलांना दिलं पाहिजे 3 ते 6 वयोगटाच्या, जेणेकरून ते मुलांना हॅबिच्युअल होतात, ते सवय लागते त्यांना शिकायची. ABCD राहतो, जे काही त्यांचा कोकरिक्युलम राहतो, आडव्या लाईनीत उभं राहणे, सरळ लाईनीमध्ये उभे राहणे, उडी मारणे किंवा एक सोडून उडी मारणे, तेवढं त्यांना शिकवलं जातं, जेणेकरून त्यांना उत्साह वाढतो आणि ते जिल्हा परिषदच्या पहिलीमध्ये हे करू शकतात, ॲडमिशन घेऊ शकतात, जेणेकरून पटसंख्या जी आहे ती पटसंख्याला हे होत नाही. खरं मुद्दा असा आहे का पटसंख्या वाढली पाहिजे आणि गुणवत्ता पण वाढली पाहिजे. त्या पटसंख्येच्या अनुसार आणि गुणवत्तेच्या अनुसार आम्ही ते जिल्हा शिक्षणाधिकारी चव्हाण मॅडम तुम्ही निवडून आल्याच्या नंतर हे काम अगोदर हो हे काम अगोदर करणार, अंमलबजावणी यांची करून घेणार आम्ही. नाव सांगा सर. माझं नाव कृष्णा शिवप्रसाद अग्रवाल आहे. कमळ चिन्ह आहे. या निशाणी समोर तुम्ही बटन दाबून मला आशीर्वाद रूपी मतदान रूपी आशीर्वाद द्यावं आणि जिल्हा परिषद सचिन विधाते यांचं 3 नंबरचं बटन आहे. आम्हा दोघांना आमच्या दोघांचे चिन्ह कमळ आहे. या दोन्ही समोर बटन दाबून आम्हाला विजयी करावं. माझं नाव उमेश हजारे, शिंदूरवादा येथील ग्रामपंचायत सदस्य आहे. आज आम्ही ठामपणे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभा आहोत, जेणेकरून मागील काही वर्षापासून आमदार प्रशांत साहेब यांचा विकास कामं या ठिकाणी बघितलं तर आज प्रत्येक घरात कामगार कल्याणची पेटी असेल, भांडे असेल, एवढ्यावर न थांबता शिष्यवृत्ती आम्ही प्रत्येक घरात आमदार साहेबाच्या मार्गदर्शनाखाली पोहोचवलेली आहे. आणि जसं कृष्णभाऊनी आत्ताच सांगितलं की केटीचा विषय असेल, आम्ही पूर्वी बघत होतो की या ठिकाणी पूर्ण कोरडवाहू जमिनी होता. या दिवशी आम्हाला एखाद्या हापशून पाणी डोक्यावर आणावं लागत होतं, पण आज जर बघितलं तर केटीच्या मुद्द्यावर जसं शिवप्रसाद दादा अग्रवाल मागं ZP मेंबर होते, त्यांनी याचा पाठपुरावा करून या 2 केटी या ठिकाणी मंजूर करून पूर्ण केल्यात. त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या व आमदार प्रशांत साहेबांच्या पाठीमागे या ठिकाणी ठामपणे उभा आहोत. दुसरी गोष्ट, जो बाजार तळाचा रस्ता होता, मुख्य रस्ता, तोही देखील आमदार प्रशांत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झालेला आहे. त्यांचे धन्यवाद. त्यामुळे आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे ठामपणे उभा आहोत. नागरिकांना निवडून द्यावं हीच माझी विनंती. कोणाला निवडून द्यावं? माझ्या कृष्णा अग्रवाल. कृष्णा शिवप्रसाद अग्रवाल हे उमेदवार आहेत का तुमचे? तरुण उमेदवार सचिन रामकिशन सचिन पिदाट. जिल्हा परिषद पंचायत. या इकडे घ्या. मी बोलत आहे का दोन्ही उमेदवार चांगले आहे. पंचायत समिती मेंबर कृष्णा भाऊ अग्रवाल नवीन उमेदवार आहे. आज आपण नवीन पोराला जर आपण रिंगणामध्ये आणलं तर राजकारण आपलं पुढं भविष्यामध्ये मोठं होईल. काय होईल? आणि आपण म्हाताऱ्या माणसामागेच पळत राहिलो तर आपल्या नवीन धडीच्या पिढीनं काय करायचं काहीतरी कामं करायकरता नवीन पोरं राजकारणात उतरायला पाहिजे. जिल्हा परिषद मेंबर सचिन भाऊ दादा आहे. काय आहे
तर हे बी कामाचेच माणसं आहे. याच्याकरता कामाकरता आपल्याला कामाची माणसं पाहून लागते, काय लागते. आणि आज आपण नुसते म्हातारे माणसं पुढं लुटू राहिलो, म्हातारे माणसं पुढं लुटू राहिलो. हे राजकारण संपन्न ना. याच्याकरता युवांना पुढे यायला पाहिजे. युवा मुलं पुढे आल्याशिवाय कधी देशाचा विकास होऊ शकत नाही. मोदी साहेब काय म्हणते आपल्यावाले पंतप्रधान का बुवा हे युवा पिढीना सगळ्यांना राजकारणात यावे, नशा न करता, दारू न पिता, काही न करता काहीतरी विकास झाला पाहिजे ना आपल्यावाला. काय झाला पाहिजे. रामकृष्ण हरी.